आक्षेप काय आहे पाहूया। 26 फेब्रुवारी झालेली राष्ट्रीय अध्यक्षपदांची निवड प्रक्रिया पूर्णपणे अवैध आहे, बेकायदेशीर आहे असा आक्षेप घेण्यात आला। नवीन अध्यक्ष निवडला जाईपर्यंत पक्षाचे सर्वाधिकार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेलांकडे होते। पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी कोणत्या अधिकारात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली? बैठकीसाठी तत्कालीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची कोणतीही पूर्व परवानगी घेण्यात आलेली नव्हती। राष्ट्रीय अध्यक्ष आणि सुधारित पदाधिकाऱ्यांची निवड रद्द करावी। निष्पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करून नव्याने निवडणूक घ्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे।